नमस्कार मित्रो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी पाठ क्रमांक 14 कर्ते सुधारक कर्वे, लेखक डॉक्टर गोपाळ देशपांडे या पाठामध्ये महर्षी कर्वे यांचं नाव जे आहे ते समाजसेवक म्हणून ओळखले जातात. यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. स्त्रियांना शिक्षण मिळावं. त्यांनी महिला विद्यापीठ जे आहे हे महिला विद्यापीठाची जी संकल्पना होती ही मूर्त स्वरूपात त्यांनी त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अंमलात आणली. कर्व्यांना भारतरत्न हा पुरस्कार 1958 मध्ये त्या ठिकाणी दिला गेला. तर कर्वे जे आहे की त्यांनी समाजसेवक म्हणून काम केलं आणि स्त्री शिक्षण किंवा स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी त्या काळामध्ये काम केलं. अनेक मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगितले की महर्षी कर्वे यांचे महात्मा. तर महर्षी कर्वे जे आहे की वयाच्या 105व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि लेखकाच्या कुटुंबामध्ये त्या निधनाविषयी हळहळ व्यक्त केली. मग लेखकाने हा माणूस 105 वर्ष जगले ही हळहळ का व्यक्त केली जाते, तर त्याचं असणारं जे काम आहे त्याचा असणारा वृत्तांत या पाठामध्ये महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा परिचय या ठिकाणी करून दिलेला आहे. हा पहिला मुद्दा महात्म्य त्यांचा आहे. दुसरा आहे स्त्रीमुक्ती हेच खरे स्वातंत्र्य. स्त्रियांना मुक्ती मिळावी. कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी आणि भारताला स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी मिळालं. पण स्वातंत्र्य हे जे आहे हे पूर्णच हवे आहे, सर्वांना हवे. स्त्रियांना या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं आहे का, त्यांना स्त्री शिक्षण दिलं जात आहे का, या सर्व दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आणि मग हे दिलं जात नाही, हे देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी कर्वेंनी प्रयत्न केले. या देशातली स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्या सुद्धा ती गुलामच राहील. स्वातंत्र्य मिळालं तरी स्त्री गुलाम आहे आणि स्वतंत्र व्हायचं असेल तर तिला ज्ञान किंवा भान यायला हवे. गुलाम आहोत हे भान शिक्षणाशिवाय स्त्रीला त्या ठिकाणी समजणार नाही आणि तिला ते समजलं पाहिजे की आपण गुलाम आहोत. कुठं ते आपली बुद्धी किंवा शिक्षण त्या ठिकाणी घेऊ. पूर्वी स्त्रियांना कमी महत्त्व दिलं जायचं, गौण स्थान दिलं जायचं. स्त्री ही एक गुलामीला दागिना असं मानत असे. स्त्री देवी आहे फक्त मानलं जायचं, परंतु तिच्याकडून अनेक चांगली कामं त्या ठिकाणी केली जायची. स्त्री देवी आहे असे भासवले जात असले पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळ केला जातो. कोणता छळ केला जाईल? प्रच्छन्न म्हणजे गूढ किंवा गुप्त, म्हणजे ते दिसत नसतं, परंतु स्त्रियांचा छळ हा त्या काळात केला जायचा. स्त्रीनं स्वातंत्र्य कमवावं, शिक्षण घ्यावं, सहिष्णूची वृत्ती आहे ती या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. तर त्यांनी खुणगाट बांधली की स्त्रियांना मुक्त केलं पाहिजे, स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. खुणगाट बांधणे, निश्चय करणे, खुणगाट बांधणे, निश्चय करणे. निश्चय करायचे
आणि मग श्री शिक्षणाची सुरुवात त्या ठिकाणी केली. आणि ज्यावेळेस श्री शिक्षण केलं त्यावेळेस त्या कार्यामध्ये अनेक अडचणी आल्या. महर्षीच्या कार्यामध्ये अनेक अडचणी, कारण तो काळ वेगळा होता. स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं, स्त्रियांना गौण स्थान दिलं जायचं, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम केलं. विधवा विवाह पद्धती जी आहे ती सुद्धा त्यांनी बंद केली. आणि विधवा विवाह पद्धती स्वतःपासूनच त्यांनी सुरू केली. विधवा विवाह करून त्यांनी दाखवून दिले. आणि मग विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला, एक आदर्श वस्तुपाठ, म्हणजे आदर्श घालून दिला की मी जे सांगतो, जे करतो ते स्वतः कृतीमध्ये आणतो. आणि मग या ठिकाणी स्वतः कृतीमध्ये आणल्यानंतर त्याचा प्रसार त्या ठिकाणी केला. विधवा विवाह करणे, स्त्रियांना शिक्षण देणं. प्राध्यापक धोंडोकेश्वरी हे मुळातच कॉलेजामध्ये गणित शिकत असत. विद्वत्तेचे ते महामेर होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायचं कोणी धजत नसत. सत्पुरुषांचा छळ करावा असे ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या आज्ञ समाजाने केला. आणि त्यांना अनेक अडचणी या ठिकाणी आल्या की समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत, रोज आपला शर्ट ते ठिकाणी कोट फाटत, जिथं फाटलं तिथे शिवून घेत. आणि अशा प्रकारचे ससे बोलपट श्री शिक्षण सुरू करण्यासाठी त्यांना या ठिकाणी करावं लागलं. ससे बोलपट त्यांना खूप त्रास झाला, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही. तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यांनी कुठं दाखवलं नाही, त्यांनी फक्त प्रयत्न केले, त्रास सहन केला. म्हणजे अनेक अडचणी त्यांना या ठिकाणी आल्या. त्यानंतर महर्षींना स्त्री शिक्षणाच्या काही संस्था या ठिकाणी, मग या ठिकाणी स्त्री शिक्षण द्यायचे, मग काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे, संस्था काढल्या पाहिजे, शाळा काढल्या पाहिजे, हे त्यांनी केलं. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रमाची एक मुहूर्त मेढ रोवली. मुहूर्त मेढ रोवली म्हणजे सुरुवात केली. ते या शिक्षणाला या ठिकाणी सुरुवात केली. हिंगणे श्री शिक्षण संस्था असे तिचे नामांतर केले. पै पैसा, एक एक पैसा त्या ठिकाणी जमा केला, मुरुड निधी जमा केला. आणि मग याच हिशोबावर त्या ठिकाणी त्यांनी श्री शिक्षण केलं. पुढं ते वाहनाने जात नव्हते, प्रत्येक त्या काळामध्ये वाहनं नव्हती आणि रस्ते नव्हते, तरी पण त्यांनी स्वतः पायी चालून अनेक मैलोनगणित लांब प्रवास त्यांनी या ठिकाणी केला. ते समाजाचा काही ना काही हिशोब करून ते वापरत असत आणि कमी पडले तर स्वतःचाही पैसा त्या ठिकाणी खर्च करत असत. आपल्या कामातून ते करत उर्वरित पैसे आहेत ते समाजकार्य त्या ठिकाणी वापरत. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तिथे उपयोगी पडला. कारण स्वतःच त्या ठिकाणी गणित शिकत होते, गणिताचे प्राध्यापक त्या ठिकाणी होते. आणि मग गणिताचे प्राध्यापक असल्यामुळे गणिताचा व्यवहार त्या ठिकाणी त्यांना उपयोगी पडला. म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी श्री शिक्षणाची संस्था उभारताना त्यांना खूप कष्ट खाव्या लागले. त्यानंतर स्थितप्रज्ञ महर्षी कर्वे हा त्यांचा महत्त्वाचा गुणधर्म. स्थितप्रज्ञेमध्ये कधीही न ढळणारा माणूस. की स्थितप्रज्ञेचे लक्षण काय? जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, विचलित होत नाही, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ आहे. हे त्यांनी आपल्या कृतीतून या ठिकाणी दाखवून दिले. महर्षी कर्वे यांचे केवळ समाज सुधारणेतच होते, त्यांना कोणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कोणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांनी कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत व आपल्यावर पैसा कोणाचा खर्च आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्व्यांना. म्हणून त्यांनी कोणाला आर्थिक किंवा इतर कोणताही त्रास न देता हे आपलं समाजसेवेचं श्री शिक्षणाचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. असे
स्थितप्रज्ञ हे महर्षी कर्वे या ठिकाणी होते. त्यानंतर या स्थितप्रज्ञामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याचं अनपढ राहिला तर देश अर्धांगवायू झाल्यास अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखं त्या ठिकाणी होईल. म्हणजे या ठिकाणी समानता राहणार नाही, देशाचा विकास होणार नाही हे त्यांना वाटत होतं. सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे श्री निरक्षर आज्ञा ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास या देशामध्ये जगामध्ये त्या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी महर्षी केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 त्या ठिकाणी पहिले महिला विद्यापीठ सुरू केले. 1916 पहिले महिला विद्यापीठ या ठिकाणी कर्वेंनी सुरू केले. कारण स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च घोषित होऊन पुरुषांची तिनं स्पर्धा केली पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचे, शिकली पाहिजे, स्वाभिमानी बनली पाहिजे आणि पुरुषांबरोबर तिनं खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी आपल्या देशाचा विकास होऊ शकतो आणि स्त्री शिक्षणाला या ठिकाणी चालना मिळू शकते. त्यांचं हे स्वप्न होतं. त्यात त्यांना 2 कार्य करायचे होते. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषाच्या बरोबरी स्पर्धेत उतरवणं हे सर्वात महत्त्वाचं काम होतं आणि हे काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. पुरुषप्रधान संस्कृती स्त्रियावर पारतंत्र्याचे जे जोखड आहे ते जोखड त्या ठिकाणी त्यांना उकळून टाकायचे हे महाकठीण काम त्या काळामध्ये त्यांनी केले. अशा प्रकारचं अनेक प्रकारचे कामं त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. त्यानंतर हे जे काही समाजसेवेचं काम केलं, स्त्री शिक्षण असेल किंवा विवाह पद्धती असेल, मग त्यांना काही मान सन्मान त्या काळामध्ये हे मिळालेले आहे की रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतः महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही, तर शेवटी आपल्या आयुष्यामध्ये हाल अपेष्टा तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्यांनी त्याची मिसा म्हणजे मिसा म्हणजे ते त्याचं प्रतीक आहे. डॉक्टर धोंडो केशव कर्वे लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले आणि राजमानसाने 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार त्यांच्या डोक्यावर दिला, त्यांना बहाल केला. किती साली? 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार त्या काळामध्ये दिला. कोणी दिला? त्या ठिकाणी राजमानसाने म्हणजे सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून त्यांना महर्षी ही एक पदवी त्या ठिकाणी देऊन सन्मान केलेला आहे. एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागवलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही, तू मुळीच रडू नये, यासाठी कर्व्यांनी विद्यापीठ निर्माण केले, यातून सूचित केलेलं आहे. आणि शेवटी स्त्री शिक्षण जे आहे हे स्त्री शिक्षणाचं जे महत्त्व आहे हे पुरुषांनी ओळखलं पाहिजे. जर पुरुषांनी ओळखलं तर स्त्री शिक्षण त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतं किंवा स्त्रियांना शिक्षण त्या ठिकाणी मिळू शकतं. स्त्री शिक्षण हे होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. कोणते? SNDT हे महिला विद्यापीठ त्या काळात त्यांनी स्थापन केले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियावरले अत्याचार थांबणार नाही. फक्त शिक्षण घेऊन उपयोग नाही, तर त्या ठिकाणी पुरुष खऱ्या अर्थाने शिकला पाहिजे, त्यावेळी स्त्रियावरचे अत्याचार या ठिकाणी थांबणार आहे. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांचे ध्यानातच येत नाही
की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्याशी पुष्कळदा चुकीचं वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिची स्वप्न आहे, भावभावना आहे, आकांक्षा आहेत, विचार असतात. हे तिचे अस्तित्व मानायला शिकले पाहिजे. आणि पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल आणि स्त्रियांना शिक्षण या ठिकाणी मिळेल आणि तिच्यावरती असणारे जे अन्याय आहे ते अन्याय कमी होतील. म्हणून शेवटी सांगितले की पुरुषांचे शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकांनी सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे ठिचणार नाही, तिथे हसू फुटेल. डोळ्यांना पाणी येणार नाही, डोळे ठिचणार नाही आणि त्या ठिकाणी कुठं हसू येईल. म्हणजे हे जे महान कार्य जर पूर्णत्वास गेलं तरच त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष समानतेने काम केलं, खांद्याला खांदा लावून काम केलं तर त्या ठिकाणी हे काम पूर्णत्वास जाणार आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी 4-5 मुद्दे आपल्याला या पाठामध्ये महत्त्वाचे आहेत की कर्ते सुधारक कर्वे हे कसे समाज सुधारक होते हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेखकांनी केलेला आपल्याला दिसून येतो. तर महिला विद्यापीठे स्थापना त्यांनी केली, स्त्री शिक्षण आणि विधवा विवाह ते स्वतःच एका विधवेशी विवाह करून त्यांनी कृतीतून त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. अशा प्रकारच्या पाठाचा समावेश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.